लागलं नसतं, पण ते दिलं जात नाहीये. पक्ष देऊ शकत नाहीये. एखाद्या पक्षाने जर ठरवलं द्यायचं, तरी समोरच्या पक्षाने जर तिथे वेगळ्या पद्धतीने समजा व्यक्ती उभा केला तर त्या पक्षाला अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून राजकीय पक्ष हे स्वतःहून अपेक्षित आहे, सगळ्या पक्षांकडून अपेक्षित आहे, पण ते झालं नाही आजपर्यंत. म्हणूनच आपण आरक्षणाचं विधेयक आणलेलं आहे. तो मैंने तो आपको बता दिया कि साउथ का रिप्रेजेंटेशन बढ़ रहा है. मैं तो परसेंटेज वाइज आपको बता रहा हूं कि साउथ में अभी तक आज जो साउथ का रिप्रेजेंटेशन है वो 23.76% है. 23.76. इस बिल से वो 23.87 हो रहा है. 76 से 87 हो रहा है. इसलिए सबको पता है ये महिला विरोधी है, इसलिए ये लोग इस प्रकार से काम करते हैं. देखिए, आप आज करिए सेशन या कल करिए, इनके जो खाने के दांत है और दिखाने के दांत अलग है. ये दिखावा करते हैं सिर्फ. कल भी करते तब भी ये होता, आज भी करते तब भी ये होता. आपको पता है कि सेशन चल ही रहा है, यानी कोई नए सिरे से ऐसा कोई विषय नहीं है. और इसकी अनाउंसमेंट भी बहुत पहले हुई. उल्टा मुझे आप बताइए कि किसी भी पॉलिटिकल पार्टी के लिए 2/3 मेजॉरिटी न होते हुए भी ऐसा बिल लाना चुनाव के समय, ये कितने बड़े रिस्क है. लेकिन मोदी जी उसका विचार नहीं करते. मोदी जी ने जो तय किया महिलाओं को न्याय देना, उस हिसाब से वो पॉलिटिकल उसके क्या रेमिफिकेशन होंगे इसकी कभी चर्चा नहीं करते. आज जर आणखी 5 वर्षांनी झाला असता आणि 5 वर्षांनी होईल, 5 वर्षांनी पुढे ढकलला गेला आणि 2034 मध्ये जर सायंटिफिक पद्धतीने हे आरक्षण दिलं गेलं तर त्याला आक्षेप असण्याची काय म्हणजे आशय का असावा. आणि जर समजा आपण कोविड, पहिला प्रश्न काय होता, एक मिनिट मी विसरलो. पहिला प्रश्न असा होता की डिलिमिटेशनची जी अधिकार दिले गेलेले आहेत ते असंवैधानिक पद्धतीने दिले गेले आहेत अशी त्यांची भीती होती. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की 5 वर्षांनी आपण कोविडचं कारण देतोय, जर कोविड 2021 साली संपला तर सेन्सस सुरू व्हायला 5 वर्ष एवढा उशीर का व्हावा. तो लवकर जर आपल्याला 29ला जर द्यायचं होतं महिलांना आरक्षण तर लगेच 22ला वगैरे सुरू व्हायला हवं होतं. पहिली गोष्ट अशी आहे की 2023ला आपण अमेंडमेंट केलं ना. अमेंडमेंट कधी केलं, आणि तेव्हा जर तुम्ही त्या अमेंडमेंटमध्ये मान्य केलं की सेन्सस आणि डिलिमिटेशन यानंतर हे दिलं जाईल, तर तुम्हाला तेव्हा तर माहिती होतं, तेव्हा का नाही विरोध केला. तेव्हा करायला पाहिजे होता ना. आज जे तुम्ही विरोध करताय तेव्हा असं एकमताने तुम्ही मान्य केलं. आणि सेन्ससला वेळ का लागला आपल्याला माहिती आहे की 2023च्या शेवटी आपण कोरोनातनं मुक्त झालो. त्यानंतर जी प्रोसेस आपण सुरू करायची आहे, 2 वर्ष आधी प्रोसेस करावी लागते, ती प्रोसेस आपण 2 वर्ष केली. आणि मग 26ला सेन्सस, म्हणजे आज आपण म्हटलं 2011चा सेन्सस 9ला सुरू होतं, त्यावेळेस 11ला ते पूर्ण होतं, म्हणजे 11ला ऍक्च्युअल सेन्सस होतं. त्यामुळे मुळामध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांना या माहिती होत्या. दुसरं, डिलिमिटेशन समजा 2002ला झालं तर महाराष्ट्रामध्ये डिलिमिटेशन झालं. महाराष्ट्राचं जे इलेक्शन कमिशन आहे त्याचे जे कमिशनर होते ते त्याचे सचिव होते. आणि त्या कमिशनमध्ये कोण होतं? विलासराव देशमुख होते, गोपीनाथराव मुंडे होते, आपले याचे नारायणराव राणे विरोधी पक्षनेते म्हणून होते. सगळ्या पक्षाचं रिप्रेझेंटेशन, जेवढे राष्ट्रीय पक्ष आहेत त्या सगळ्या इररेस्पेक्टिव्ह ऑफ म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे डिलिमिटेशन कमिशन ठरवत, त्याच्यावर होत नाही, त्याच्यावर मेंबर्स जेवढे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि ते जर त्या स्टेटमध्ये असतील त्या प्रत्येकाला डिलिमिटेशन कमिशनवर मेंबरशिप मिळते. त्यामुळे